बदलापूरमध्ये वसईच्या मासे विक्रेत्यांचा प्रत्येक चौकात व्यवसाय सुरूच. नगरपरिषदेच्या नियमांना केराची टोपली, नागरिकांमध्ये नाराजी. बदलापूर शहरात नगरपरिषदेच्या आवाहनानंतरही वसई भागातून येणाऱ्या मासे विक्रेत्या महिलांनी विविध चौक आणि रस्त्यांवर मासे विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बेलावली, मांजरली, कात्रप, शिरगाव, गांधी चौक, शिवाजी चौक आदी परिसरात सकाळपासूनच रस्त्याच्या कडेला मासे विक्री सुरू असल्यामुळे वाहतूक, स्वच्छता आणि दुर्गंधीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी चौकाच्या मध्यभागी आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला मासे विक्री केली जात असल्याने वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी कचरा आणि मासळीचे अवशेष रस्त्यावर टाकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी शहरात अधिकृतपणे रस्त्यावर व्यवसाय करू नये असे आवाहन केले होते. तसेच नियोजित जागेतच विक्री करावी असे निर्देशही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सकाळी नवकरपासून महिलांकडून विविध चौकांमध्ये मासे विक्री सुरू होत असून स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगरपरिषद फक्त आवाहन करते पण प्रत्यक्ष कारवाई होत नाही अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. दरम्यान शहरातील वाढती गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता नगरपरिषद प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेणार आणि नियमांचे पालन कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. SK न्यूज बदलापूर.